पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमीन. हालेलुया. बायबलमध्ये जुना करार हे पुस्तकामध्ये उत्पत्ती अध्याय 18 आपण पाहायला मध्यस्थी प्रार्थना, अब्राहमची मध्यस्थी प्रार्थना. अब्राहम सदोम नगरासाठी प्रार्थना करत आहे, मध्यस्थी करत आहे. देवाचा दूत येऊन अब्राहमाला सांगत आहे की आम्ही सदोम गोमोरा यांचा नाश करायला चाललो आहे. जेव्हा अब्राहम ते ऐकले तेव्हा त्याला खूप दुःख वाटले आणि त्या दूताला अब्राहमाने सांगितले, कदाचित 50 नीतिमान ते नगरामध्ये असलं तर त्याचे तू खरोखर संहार करणार काय? तेव्हा देवच्या दूताने म्हणले नाही. परत तिथे 50 लोक नाही आढळले म्हणून अब्राहमाने परत विचारले, कदाचित 55 कमी नीतिमान असेल तर तुम्ही त्याचा नाश करणार काय? नाही. देवदूत म्हणले आम्ही नाही करणार. तिथे तेवढं पण नीतिमान नाही आढळले म्हणून अब्राहमाने परत विचारले, तिथे 40च आढळलं तर? देवदूत म्हणले आम्ही नाही करणार. परत अब्राहमाने विचारले, कारण 40 नाही सापडले. तिथे अब्राहमाने विचारले की 30 आढळलं तर? तो म्हणाला आम्ही 30 आढळलं तर नगराचा संहार नाश नाही करणार. नंतरून 30 नाही आढळले म्हणून अब्राहम विचारले 20 आढळलं तर? 20 सुद्धा ते नगरात नाही आढळले म्हणून परत अब्राहम विचारत आहे 10 आढळलं तर? 10 लोक चांगला नीतिमान ते नगरात असलं तर तू नगराचा नाश करणार आहे का? देवदूत म्हणले नाही, 10 सुद्धा नाही सापडले. म्हणून देवदूतांनी ते नगराचा नाश केले असे म्हणलेलं आहे. अब्राहम बरेच वेळ मध्यस्थी प्रार्थना केले, पण मध्यस्थी प्रार्थनाचा फल प्राप्त करण्यासाठी तिथं कोण नव्हता. देवाला भिवणार, देवावर विश्वास ठेवणार मनुष्य कोण नव्हता. म्हणून तिथे देवाच्या कृपा करुणा वर्षाव नाही झाले. मोसेने इस्रायल लोकांसाठी प्रार्थना केली. इस्रायल लोकांनी मूर्ती बनवले आणि मूर्तीची पूजा करायला सुरुवात केली. सर्प बनवले, सर्पाच्या पूजा करायला सुरुवात केली. तेव्हा देवाचा क्रोध त्यांच्यावर आले आणि देव म्हणले की ही लोकांचा मी नाश करणार. तेव्हा मोसेने त्यांच्यासाठी मध्यस्थी प्रार्थना केली. जेव्हा अमोलिकी लोकांविरुद्ध यहोशुआ युद्ध करायला गेले तेव्हा मोसेने डोंगरवर जाऊन हात वर करून अहरोन आणि हूर यांच्या सोबत हात उंचीवर करून प्रार्थना केली, मध्यस्थी प्रार्थना केली. तिथे देवाच्या करुणा प्रकट झाले. हालेलुया. मध्यस्थी करणार लोकांच्या प्रार्थनाच्या उत्तर मिळण्यासाठी जे लोकांसाठी आपण प्रार्थना करत आहे ते सुद्धा योग्य पाहिजे, त्यांच्या पण इच्छा पाहिजे. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये देव कार्य करेल. काही लोकांच्या जीवनामध्ये इतरांच्या प्रार्थनाद्वारा चमत्कार घडत आहे. नवीन घरामध्ये आलं तर आपण पाहत आहे की आई मरियाने कानान देशामध्ये जे लग्नामध्ये द्राक्षरस संपले तेव्हा येशूकडे येऊन सांगितले की तू त्यांच्यासाठी काहीतरी कर. जेव्हा आईने सांगितले तेव्हा येशूने पहिले चमत्कार घडवले. त्यांच्याद्वारा शिष्य लोकांचा विश्वास वाढले असं म्हणलेलं आहे. येशू ख्रिस्तांनी भरपूर चमत्कार केलेला आहे. मध्यस्थी प्रार्थनाद्वारे लोकांनी मध्यस्थी करून प्रार्थना केल्यावर
देवाने खूप चमत्कार केलेला आहे. आपल्या शुद्ध जीवनामध्ये मध्यस्थी प्रार्थनाद्वारा खूप चमत्कार घडत आहे. म्हणून आपण इतरांसाठी प्रार्थना करायला पाहिजे. जे योगी व्यक्ती आहे, ज्याला प्रार्थनेची गरज आहे, त्यांच्यासाठी आपण प्रत्येकजण मध्यस्थी प्रार्थना करायला पाहिजे. आपल्या मध्यस्थी प्रार्थना ग्रुपमध्ये भरपूर लोक आहे, पण खूप कमी लोक प्रार्थनेचा रिप्लाय देत आहे. म्हणून माझी एक विनंती आहे की सर्वजण इतरांसाठी ज्याला गरज आहे ते कळकळीने तुमच्याकडं प्रार्थनेची विनंती करत आहे, प्रार्थना मागत आहे. तेव्हा आपण आपल्या येशू ख्रिस्ताकडं त्यांच्या प्रार्थना पोचवूया, त्याच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांच्यासाठी आपण एक रोसरी करूया, एक नमो मरिया म्हणूया, किंवा एक आमचे स्वर्गीय बापा म्हणूया, प्रेषितांच्या श्रद्धा स्वीकार म्हणूया, देवाच्या स्तुती आणि आराधना करून प्रार्थना करूया. असं बरंच प्रार्थनाची रीती आहे. ते द्वारा आपण प्रार्थना केलं तर प्रार्थनाद्वारे ते व्यक्तीला देवाच्या करुणा कृपा प्राप्त होईल. आणि जे कार्यासाठी आपण प्रार्थना करत आहे, आपला देव नक्कीच ऐकेल. म्हणून सर्वजण प्रार्थना करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमीन.